या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधीचा करायचं काय खाली डोकं वरती पाय राहुल गांधीचा करायचं काय खाली डोकं वरती पाय मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद। संपूर्ण भारतामध्ये पवित्र असलेल्या संसदेमध्ये खासदार राहुल गांधी यांनी जो संसदेचा अपमान केला त्या संदर्भात आज वरुड भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला। आज राहुल गांधी निषेध करण्यात येतात, काय सांगू शकाल? भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ही संसद नाही, ते भारताचं मंदिर म्हणून पूजलेलं आहे आणि त्यांनी पंतप्रधान म्हणून प्रवेश करताना त्या पायरीपुढे नतमस्तक होऊन संसदेला नतमस्तक होऊन या मंदिरात प्रवेश केला। त्या मंदिराचं पावित्र्य टिकून ठेवणं हे संसदेतल्या प्रत्येक सदस्याचं काम आहे आणि राहुल गांधी नेहमी पोरकळ खेळ खेळतात, कधी पंतप्रधानांना झप्पी मारायचा प्रयत्न करतात, तर कधी आम्हाला संसदेत वेळ मिळत नाही, लोकसभा अध्यक्ष आम्हाला वेळ देत नाही, अशी सतत त्यांची तक्रार असते। पण जेव्हा त्यांना संसदेत प्रश्न मांडायची वेळ असते तेव्हा ते विदेशात यात्रा करत असतात, विदेशात सहलीसाठी जात असतात आणि त्या म्हणूनच त्यांना वेळ मिळत नाही। हे बाब त्यांनी जनतेपुढं आणत नाही आणि आम्हाला वेळ मिळत नाही म्हणून लोकसभेचे अध्यक्ष यांच्यावर अविश्वास आणण्याचा त्यांनी बाल प्रयत्न जो केला तो सर्व संसदच्या सदस्यांनी हाणून पाडला आणि खऱ्या अर्थानं संसद हे आमचं मंदिर आहे हे दाखवून दिलं आणि त्याच्या बाहेर त्यांनी चाय की चर्चा, अरे मोदीजींची चाय की चर्चा ही जनतेची आहे आणि चाय पार्टी ही संसदेत नसते, संसदेची गरिमा असते, ती गरिमा टिकून ठेवावं लागते आणि म्हणूनच राहुल गांधीला काय म्हणतात, पप्पू म्हणतात, हे आज सिद्ध झालेलं आहे। त्यांचं पप्पू पद त्यांना बहाल केलेलं आहे, हे संसद रत्न होऊ शकत नाही किंवा कायदेतज्ञ होऊ शकत नाही, हे आज खऱ्या अर्थानं या भारतवासियांना कळलेलं आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आमची भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीणची सर्व कार्यकर्ते ते जमलेला आहे। आम्ही राहुल गांधींचा निषेध करतो, राहुल गांधींचा राहुल गांधींचा मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधीचा करायचं काय खाली डोकं वरती पाय राहुल गांधीचा करायचं काय खाली डोकं वरती पाय भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो सियावर रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय। आपल्यासोबत राजकुमार राऊत सर आहे, काय सांगू शकाल? भारतीय जनता पार्टी केंद्रात आणि राज्यात सन्माननीय नरेंद्रजी मोदी आणि राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, परंतु काँग्रेस आता डबघाई झालेली आहे, काँग्रेसचं शिल्लक काहीच राहिलं नाही, काँग्रेस मुक्त भारत होण्याच्या मार्गावर आहे। अशा परिस्थितीमध्ये काहीतरी एक विकसित भारत करण्याचं स्वप्न नरेंद्र मोदींचं आहे आणि म्हणून हा जे पप्पू आहे, या देशाचे पप्पू राहुल गांधी विनाकारण काहीतरी या विकासामध्ये अडथळा आणण्याचं काम करत आहे आणि म्हणून आज आम्ही वरुड तालुक्याच्या वतीनं, वरुड शहर, वरुड ग्रामीणच्या वतीनं त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही निषेध करतो। आपल्यासोबत गावंडे महाराज आहे, काय सांगू शकाल? आज राहुल गांधी निषेध झालं, काय सांगू शकाल? या ठिकाणी आम्ही संपूर्ण वरुड मोर्शी मतदारसंघातील युवा मोर्चा व तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत आणि हा निषेधाचा कार्यक्रम आम्ही इथं ठामपणे करत आहोत। खऱ्या अर्थानं या भारताची आम्ही सगळेजणं, आपण सगळे या भारतीय असण्याचा अभिमान आपल्याला आहेत आणि या भारताचा कार्यकारभार जिथून चालते ती संसद, त्या माननीय संसदेमध्ये चाय पे चर्चा म्हणून तिथं चाय पाण्याचा कार्यक्रम आयोजित केला। खऱ्या अर्थानं भारताचाच नव्हे तर भारतीय संसदेचा अपमान इथं झालेला आहे, म्हणून युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी आलो।
त्याही पलीकडे भारतावर कुठल्याही प्रकारचं संकट नसताना, चांगला राज्याचा कारभार सुरळीत असताना संभ्रम पसरवण्याचं काम या राहुल गांधी व या काँग्रेस पक्षांनी सुरू केलेलं आहे. आणि आपण आता न्यूजवर जर पाहत असाल तर यांचा एक नवीन सुद्धा जिहाद आहे की सिलेंडरचा साठा आपल्या घरात भरून ठेवणे आणि संभ्रम पसरवण्याचं काम इथं काँग्रेसनं केलं. म्हणून आम्ही सर्व वरुड मोर्शी तालुक्यातील, अमरावती जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षापासून तर सर्व छोट्या मोठ्यातून तळागाळातला कार्यकर्ता या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत. आणि आम्ही निषेध करतो अशा नेत्याचा, जो नेता भारताला एक खंबीरपणे उभं राहावं पाहिजे. आणि विरोधी पक्षाचं काम आहे की भारतामध्ये ज्या गोष्टी वाईट आहे त्या गोष्टीचं समोर आणणे आहे, पण हा संभ्रम पसरवण्याचा काम इथं विरोधी पक्षाकडून होत आहे, राहुलजी गांधी यांच्याकडून होत आहे. म्हणून आम्ही युवा मोर्चाच्या वतीनं व भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि म्हणतो राहुल गांधी यांचं करायचं काय? मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, हर हर मोदी, हर मोदी, भारतीय जनता पार्टीचा जय असो, जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्यासोबत युवा मोर्चाचे सचिन भाऊ इंगळे जिल्हाध्यक्ष आहे. काय सांगू शकाल सर? राहुल गांधी आणि त्यांचे खासदार यांनी नियमाचे उल्लंघन करून संसदेच्या मकरद्वाराला वेळा घालून तिथे चाय पार्टी केली. त्याच्या निषेधार्थ आज वरुड येथे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्री रविराजजी देशमुख यांच्या नेतृत्वात आज इथं निषेध आम्ही